ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास शेतकरी 10 बांधवांनो, कोटी खूप शेतकऱ्यांना दिवसांनी आपल्या फायदा होणार। चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माफ करा, कारण की काही दिवसापासून आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाले नव्हते, त्याच्यामुळं आणि पुन्हा एकदा आपण नवीन एक बातमी समोर आणलेली आहे, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली। राज्य शेतकरी बांधवासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। आणि चॅनलवर नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता वाटपाच्या 93 लाख शेतकरी बांधवांच्या प्रतीक्षा आता कायमची संपली असून खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर बघा, 93 लाख शेतकरी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कोण कोण आहे, तर हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि PMचा 23वा हप्ता येण्यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या 2,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून मिळणार 2,000 रुपये हप्ता अशा प्रकारचा लाभाचे वितरण आता थेट सुरुवात करण्यात आले आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर खूप दिवसानं माहिती आली आहे ती तुम्हाला कळेल। चला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये जमा झाला होता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झाला होता। आता नव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली खात्यात। अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्याची मोठी घोषणा आणि निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकरी कामांना गती मिळाली आहे। म्हणजे तुम्हा सर्वांना शेतातले काम करण्यासाठी तुम्हाला सर्व आता पैसे मिळणार आहेत। आज पैसे येतील का किंवा उद्या पैसे, अशा प्रकारचे सर्व अचानक आणि बातम्या आता संपूर्ण वितरण मिळाले आहेत, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस या माध्यमातून निधी वितरण आदेश स्पष्ट देण्यात आले आहेत। DBTच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होणार असून KYCची अट शिथिल करण्यात आली। राज्यातून जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्येक लाभ निश्चितपणे मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर या दोन्ही योजनेचा लाभ पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण हा लाभ मिळणार या नाही मिळणार ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल। आणि चॅनलवर नवे असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा, लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे, वेळेवर केला जात आहे जमा। जे शेतकरी बांधव या योजनेच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील तर त्यांच्या अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल, त्यांच्या खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत। हे आपण अजून लक्षात घेऊन पाहिजे, अजून लक्षात ठेवावे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं। भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाच्या अख्ख्या अर्थात मोठा आर्थिक दिलासा देण्यात कायम शासन सध्या करत आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री माध्यमातून बँकेचे निर्णय आधी वर्ग करण्यात आले असून आता हा निधी लाभार्थ्याच्या व्यक्ती खात्यात पोहोचण्याची वेगवेगळी सुरुवात झाली असून त्यामुळे आता यावर बँकेच्या मेसेजची वाट पाहायची तुमची चिंता करण्याची मिटणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याचे प्रत्येक 2,000 रुपये प्रमाणे हे 2 हप्ते
जमा केले जातात व तसे वितरण केले जातात. सध्याच्या टप्प्यात देखील हे 2 हप्ते एकत्रित खात्यात जमा होणार आहे. शेतकरी हंगामासाठी बियाणे, खत काही असो, काही पण तुम्हाला शेती कामासाठी लागत असतील ते घेण्यासाठी आता सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी काही महत्त्वाची अटी आहेत ते तुम्ही ध्यान देऊन ऐका. बघा आहे, ज्यांची पडताळणी सरकारकडून केली जात आहे. पहिले पात्र म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असे आवश्यक असून, दुसरी अट तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा दोन्ही कुंत्रे लाभ असण्यात हवे. या अटी पूर्ण करण्यात प्रामाणिक शेतकरी खात्यात ठराविक पैसे जमा केले जातील. तिसरा पात्र म्हणजे शेतकरी वार्षिक उत्पादन असे आवश्यक. तर चौथी अट म्हणजे घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा. हा एक अटी आहे. बघा, लाभ घेत नसावे असे एक निर्णयामुळे हे असे 4-5 नियम काढले आहेत. फायदा मिळून त्यांचे नियोजन सुद्धा होत आहे. बघा, या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे. जिल्ह्याची यादी विचार केले तर सर्वात आधी परभणी, बीड, अकोला, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणात काम सुरू झाले आहे. जिल्हा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात DBT माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून वर्तमान जिल्ह्यामध्ये देखील प्रक्रिया जमा होतील टप्प्याटप्प्याने आणि अहिल्यानगर, नांदेड लवकर तुमच्या बँक खात्यात नाशिक व्हायला सुरुवात होईल. या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या देखील असं म्हणतात की आमचा जिल्हा आता संपली आहे. जिल्ह्यात प्रमुख बँकेने निधी प्राप्त झाले असून शेतकरी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे. ज्यांनी आधार कार्ड जमा होईल लिंक नाही त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक मिळणार नाही. तसेच सूत्राकडून सांगण्यात येत आहे की जे तुम्ही आपल्या KYC बँकला आधार लिंक केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या या योजनेचा लाभ मिळेल. बघा, ज्या सुद्धा जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे. नमोचा 9वा हप्ता, PMचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने तिजोरीमध्ये सध्या रुपयांची निधी उपलब्ध असणे पात्र